नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे। तर उद्याला सकाळी 11 वाजता नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवरती छत्रपती शिवाजी हॉस्पिटलच्या समोर प्रियंका गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आणि सभेची जी तयारी आहे ती आता पूर्ण करण्यात आली आहे। या ठिकाणी तयारी जी आहे ती युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 13 तारखेला मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलेला असताना दिग्गजांच्या ज्या सभा आहेत त्या सध्या सभांचा धडाका हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर उद्या प्रियंका गांधी यांची सभा होणार आहे। गांधी घराण्याचं नंदुरबारवरती विशेष प्रेम आहे, इथल्या आदिवासी बांधवांवरती विशेष प्रेम आहे। याच्या आधी इंदिरा गांधी असतील, त्यानंतर सोनिया गांधी असतील आणि आता प्रियंका गांधी असतील, या तिघही गांधी घराण्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी नंदुरबारमध्ये वेळोवेळी सभा घेतलेल्या आहेत आणि एकंदरीतच गांधी घराण्याचं नंदुरबारशी असलेलं एक वेगळं ऋणानुबंध, एक वेगळं नातं हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं। नंदुरबारमधले महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियंका गांधी उद्याला नंदुरबारमध्ये सभा घेणार आहेत आणि या सभेची जी तयारी आहे ती युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नरेंद्र मोदी आज नंदुरबारमध्ये होणाऱ्या सभेमध्ये काँग्रेसवरती काय टीका करतात आणि प्रियंका गांधी उद्या त्याला नेमकं काय उत्तर देतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण कटारेसह कॅमेरा पर्सन किरण कटारेसह धनंजय दीक्षित, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।